श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण या व्हिडिओमध्ये यंदा म्हणजेच 2024ला श्रावण महिना केव्हा सुरू होतोय, यावर्षी किती श्रावणी सोमवार आहेत, तसेच कोणकोणत्या शिवमूठ आहेत हेच जाणून घेणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या हिंदू धर्मामध्ये वेगवेगळे सण आणि उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात आणि या सण उत्सवांना आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष असे महत्त्व आहे. प्रत्येक मराठी महिन्यात विविध प्रकारचे सण उत्सव येतात. या मराठी महिन्यांमध्ये महत्त्वपूर्ण असणारा महिना म्हणजे श्रावण महिना. या श्रावण महिन्याला विशेष असे महत्त्व आहे. भगवान शंकरांना अतिशय प्रिय असणारा हा श्रावण महिना खूप पवित्र मानला जातो. या महिन्यात भगवान शंकरांची आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. महादेवांना समर्पित असणारी विविध व्रतवैकल्ये केली जातात. हा संपूर्ण महिना भगवान शंकरांनाच समर्पित आहे. ही व्रतवैकल्य मनोभावे केल्याने भगवान शंकरांची आपल्यावर कृपा राहते. आपल्या सर्व इच्छा मनोकामना भगवान शंकर पूर्ण करतात. चला तर मग जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती. आधी पाहूया श्रावण महिन्याचे महत्त्व. सोमवार हा भगवान शंकरांचा वार आहे. त्यामुळे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी श्रावणी सोमवारचे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जण उपवास करतात, भगवान शंकरांची मनोभावे पूजा करतात. हा महिना धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कारण याच महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, विनायक चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, शीतला सप्तमी, दुर्गाष्टमी, कालाष्टमी असे महत्त्वाचे सण उत्सव आहेत. या सर्व सण उत्सवांमुळे या श्रावण महिन्याचे महत्त्व अधिक वाढते. श्रावण महिना कधीपासून सुरू होणार आहे? यंदा श्रावण महिना ऑगस्टमध्ये सुरू होणार आहे. 5 ऑगस्टला सोमवारी श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून हा श्रावण महिना सुरू होणार आहे. तर 3 सप्टेंबर 2024ला श्रावण महिन्याच्या अमावस्येच्या तिथीला श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे. यंदा किती श्रावणी सोमवार आहेत? श्रावण महिन्यात दरवर्षी 4 श्रावणी सोमवार येतात, परंतु यंदाच्या श्रावण महिन्यात 5 श्रावणी सोमवार आहेत. या काळात देशातील भगवान शंकरांच्या 12 प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांना असंख्य भाविक भेट देतात आणि महादेवांची मनोभावे पूजा करतात. यंदा 5 ऑगस्ट 2024ला पहिल्या श्रावणी सोमवारचे व्रत केले जाणार आहे. त्यानंतर 12 ऑगस्टला दुसऱ्या श्रावणी सोमवारचा उपवास केला जाईल आणि 19 ऑगस्टला तिसऱ्या श्रावणी सोमवारचे व्रत केले जाणार आहे. त्यानंतर चौथा श्रावणी सोमवार हा 26 ऑगस्टला आहे आणि शेवटचा म्हणजेच 5वा श्रावणी सोमवार हा 3 सप्टेंबर 2024ला साजरा केला जाईल. याच दिवशी श्रावणी अमावस्या देखील आहे. आता पाहूया श्रावणी सोमवारच्या 5 शिवमूठ. प्रत्येक श्रावणी सोमवारी शंकराचे पूजन करून धान्याची म्हणजेच शिवमूठ शंकराच्या पिंडीवर वाहिली जाते. यंदाच्या पहिल्या श्रावण सोमवारची शिवमूठ तांदूळ असणार आहे, तर दुसऱ्या श्रावण सोमवारची शिवमूठ तीळ असेल. तिसऱ्या श्रावण सोमवारची शिवमूठ मूग आहे, तर चौथ्या श्रावणी सोमवारची शिवमूठ जव असेल आणि शेवटच्या म्हणजेच 5व्या श्रावण सोमवारची शिवमूठ सातू आहे. तसेच या दिवशी पोळा देखील आहे. श्रावण महिन्यात काय काय केले जाते ते पाहूया. पहिल्या क्रमांकावर आहे ते म्हणजे पार्थिव शिवलिंग पूजन. भोलेनाथांना श्रावणात जल, पंचामृत इत्यादींनी अभिषेक करणे शुभ मानले जाते. यावेळी भगवान शिवाला धातुरा, भांग आणि भस्म या आवडत्या वस्तू अर्पण कराव्यात. यासाठी मातीचे शिवलिंग बनवून त्याची पूजा करणे उत्तम मानले जाते. यामुळे भगवान शिव आपल्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण करतात अशी मान्यता आहे. दुसरे म्हणजे श्रावण सोमवारचे व्रत केले जाते. श्रावण सोमवार हा विशेष दिवस मानला जातो. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि कुमारिका चांगला जीवनसाथी मिळावा यासाठी उपवास करतात. यामुळे धन, सुख आणि समृद्धी वाढते आणि सर्व प्रकारच्या संकटांपासून आपली मुक्ती मिळते. तिसऱ्या नंबरवर आहे ते म्हणजे श्रावण महिन्यात हिरव्या रंगाला विशेष महत्त्व आहे. श्रावण महिन्यात पावसाळ्यामुळे निसर्ग सगळीकडे हिरवागार असतो.
म्हणून हिरवा रंग सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. श्रावणमध्ये हिरव्या बांगड्या घातल्याने आणि हिरवी साडी नेसल्याने भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात. तसेच वैवाहिक जीवनात आनंद येतो आणि गर्भधारणाची इच्छा देखील पूर्ण होते. या महिन्यांमध्ये अनेक शिवभक्त वेगवेगळ्या महादेवांच्या स्थळांना भेट देतात, जसे की वेरूळ ज्योतिर्लिंग, केदारनाथ यात्रा किंवा आपल्या आजूबाजूला जिथे भगवान शिवचे स्थान असेल अशा ठिकाणी पूर्ण श्रावण महिन्यातून एकदा तरी जाऊन प्रत्यक्ष भगवान शिवचे दर्शन घेतात. आपण देखील शक्य असेल तर आपल्या आजूबाजूला एखाद्या तरी भगवान शिवच्या स्थानाला गेले पाहिजे. पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ श्रावण सोमवारचे व्रत कसे करावे, उपवास कधी सोडावा. त्यासाठी व्हिडिओ पाहत राहा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजेच नवीन व्हिडिओ अपलोड केल्यावर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत